स्वयंसिद्ध फाउंडेशनच्या वतीने वीरपत्नी व स्वयंसिद्ध महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय। स्वयंसिद्ध फाउंडेशनच्या वतीने वीरपत्नी व स्वयंसिद्ध महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न। मराठी भाषा पंधरवडा दिन साजरा, वाचन संस्कृती वाढण्यासाठी मराठी पुस्तकांची भेट, भाजी विक्रेत्या बेबीताई गायकवाड यांचा स्तुत्य उपक्रम। श्रद्धा, निष्ठा आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे भाजी विक्रेत्या बेबीताई गायकवाड। आपला दैनंदिन प्रपंच सांभाळतानाही त्या समाजकारण, महिलांसाठी प्रेरणादायी उपक्रम आणि मराठी भाषेच्या जतनासाठी योगदान देत आहेत। मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त स्वयंसिद्ध फाउंडेशनच्या वतीने शहीद जवानांच्या वीरपत्नी व पतीविना स्वतःच्या हिमतीवर जीवन जगणाऱ्या स्वयंसिद्ध महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात वाण म्हणून मराठी पुस्तकांचे वाटप करून वाचन संस्कृतीला चालना देण्यात आली। हा कार्यक्रम उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाला फाउंडेशनच्या अध्यक्षा बेबीताई गायकवाड, नगरसेविका शारदाताई ढवण, डॉक्टर सुनीता खानविलकर, वीरपत्नी अंबिका बोंधे, स्वाती कावरे, फरजाना सैनिक पत्नी रोहिणी मगर, पूजा लोमटे, मनीषा औटी, अंबिका वाघसकर, सुरेखा शिंदे, सुप्रिया नरवडे, विद्या काळे, पुष्पा चौधरी, सोनाली लोखंडे तसेच स्वयंसिद्ध एकल महिला अंजना ढोरमल, निर्मला दातुगुंडे, मीनाक्षी भोसले, वृषाली कोतकर आदी उपस्थित होत्या। नगरसेविका शारदाताई ढवण म्हणाल्या की आजच्या आधुनिक युगात महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात कार्य करत आहेत। वीरपत्नी आणि स्वयंसिद्ध महिलांना एकत्र आणून हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करणे हा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम आहे। महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाण म्हणून मराठी पुस्तकांचे वाटप हे विशेष प्रेरणादायी पाऊल आहे, असे त्या म्हणाल्या। डॉक्टर सुनीता खानविलकर म्हणाल्या की मराठी भाषा पंधरवडा हा केवळ उत्सव नसून आपल्या मातृभाषेचा सन्मान करण्याची संधी आहे। बेबीताई गायकवाड यांनी वीरपत्नी, सैनिक पत्नी व स्वयंसिद्ध महिलांना एकत्र करून मराठी वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे काम केलंय। आपल्या कुटुंबातील मुले इंग्रजी शिकत असली तरी मराठी भाषावरची प्रेम, अभिमान हा निर्माण व्हावा हीच खरी भाषाभिमानाची जाणीव आहे, असे त्यांनी नमूद केले। प्रस्ताविकात बेबीताई गायकवाड म्हणाल्या की स्वयंसिद्ध फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 13 वर्षापासून हा उपक्रम सतत राबवला जात आहे। पती गमावलेल्या महिला एकल महिला न म्हणता स्वयंसिद्ध महिला म्हणावे, कारण ती स्वतःच्या हिमतीवर कुटुंब सांभाळते, समाजात सन्मानाने जगते। अशा महिलांना आदर मिळावा आणि त्यांना सुहासिनी म्हणून मान दिला जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे त्या म्हणाल्या। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी एकमेकांना हळदीकुंकू लावून परस्पर शुभेच्छा दिल्या व मराठी माझी जान या घोषणांनी परिसर दुमदुम गेला। नमस्कार, मी शारदा दिगंबर ढवण, महानगरपालिकेची नगरसेविका तसेच गटनेता। आज कसबे परिसरामधील जय भवानी नगरमध्ये स्वयंसिद्ध महिलांसाठी बेबीताई यांनी, माझी मैत्रीण बेबीताई यांनी आज वीरपत्नींसाठी हळदीकुंकाचा कार्यक्रम ठेवला। त्याच्यामध्ये मला पण निमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते। खरंच आज महाराष्ट्रामध्ये बेबीताईने आणि स्वयंसिद्धांसाठी हा 13 वर्षापासूनचा कार्यक्रम आहे। 13 वर्षापासून त्या कार्यक्रम राबवत आहेत। खरंच काळाची गरज आहे। आज आपण देशामध्ये पाहतो, स्वयंसिद्ध महिला असेल, वीरपत्नी असेल, त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एकजुटीने लोक काम करत नाही, तर त्यांना एक वेगळी वागणूक देत असतात। तर मला तरी वाटतं या आपल्या वीरपत्नी असन, स्वयंसिद्ध महिला असतील, यांना एक वेगळी वागणूक न देता एक आपलं सर्वांना एक समान अशी वागणूक दिली पाहिजे, ही काळाची गरज आहे। आज खरंच ताई, आपण सर्वांनी तुम्ही आज 26 जानेवारीच्या निमित्तानं हा उपक्रम ठेवला। खरंच ताई, धन्य मातेची तुम्ही एक असाल। तुम्हाला जी माता जन्म देणारी असेल, खरंच तिचे खरंच कोटी कोटी तिच्या पुढं तिच्या नतमस्तक होते मी। आणि आज जे स्वयंसिद्ध महिला असतात त्यांच्यासाठी म्हणजे एक आपण जे हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो त्यांना औचित ठेवल्या जातं। हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणजे आपण आज मंदिरामध्ये जरी गेलो तरी 5 वर्षाची मुलगी असेल तरी ती आपल्या कपाळावरती कुंकू लावू शकते। मग नंतर एक सैनिक जर हे झाल्याच्या नंतर, शहीद झाल्याच्या नंतर मग त्या महिलेला, वीरपत्नीला का दुजाभाव केला जातो? असा दुजाभाव न करता
तिला पूर्णतः एक म्हणजे म्हणतात ना आता थोडस जरा त्याच्यामध्ये वागणुकीला आणि संसारामध्ये पण जे सुहासिनी म्हणून तिला मान दिला जात नाही. तर एक पत्नी एक महिला एक सर्व काही करू शकते. तर मग तिच्यामध्ये याच्यामध्ये का दुजाभाव केला जातो. तर मी तर एक सर्वांना एक महिलांना एक तर विनंती करन की आपण सर्वांना समान एक पत्नी म्हणून एक आपल्यामध्ये सगळ्यांना सांभाळून घेत जा. एक वीर पत्नी जी असन तर तिचे मिस्टर आपण ती सीमेवरती लढण्यासाठी गेल्याच्या नंतर ती पत्नी सर्व घर कुटुंब सांभाळत असती आणि त्यांच्यामुळे आपण जर सुरक्षित असन तर मग त्यांच्या महिलांना का आपण सुरक्षित ठेवू शकत नाही आणि त्यांच्या महिलांना का मान सन्मान देऊ शकत नाही. तर त्यांना आपण सर्वांनी सर्व याच्यामध्ये मान सन्मान द्यावा. आणि तसंच मला बीबीताईंनी निमंत्रित केलं हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये. त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते आणि 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. साठी मला खरं तर पाहुणे म्हणून बोलवलं. मुळात बेबीताईंना मी खूप वर्षापासून ओळखते आणि त्यांनी हे जे काम सुरू केलंय स्वयंसिद्धा महिला ग्रुपचं आणि त्यापेक्षा आजचा हळदी कुंकाचा कार्यक्रम, तर मला असं वाटतं की पुढच्या वर्षीपासून ना हा कार्यक्रम हा सलग आणि छान मुद्दाम हा कार्यक्रम घ्यावा लागू नये खरं तर, कारण सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं असं आणि ही जागृती बाकीच्यांमध्ये झाली पाहिजे. म्हणजे हा कार्यक्रम घ्यावा लागतो म्हणजे अजूनही जरा जागृती निर्माण व्हायला हवी आहे ना, कार्यक्रम घ्यावा लागू नये हे असं मला जाणवतं इथे. दुसरी गोष्ट, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्या वीरपत्नींना माझा वाकून प्रणाम. याचं कारण असं की तुम्ही तुमच्या घरचे आमच्यासाठी सीमेवर लढतायत, अजूनही लढत होते आणि आम्ही नाही त्यांचे उपकार कधीच नाही विसरणार. ही मनापासूनची माझी हे आहे. दुसरं, त्यांनी मला असं सांगितलं की आता सध्या भाषा पंधरवडा चालू आहे. महाराष्ट्रात राहतो आपण, मराठी भाषा आपली आहे आणि खरं तर आपण सगळेच जण मराठी भाषाच बोलतो. कुठलीही भाषा कमी नसते हा, म्हणजे हिंदी इंग्रजीला कमी माना, हिंदी बोलणारे असं काही नसतं. पण महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठीला जरा थोडासा आपण मान दिला पाहिजे. मग असेही प्रश्न निर्माण होतात की हे काय आहे, मग बघा ही मंडळी बोलतायत खरं पण यांची मुलं इंग्लिश मीडियममध्ये वगैरे. आता हा ना खूप वैयक्तिक प्रश्न आहे, त्याचा वाद आणि याच्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला नक्की काय करता येईल तर इंग्लिश मीडियम मधल्या मुलांना घरात तुम्ही वाचायला देता का मराठी, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्यांना प्रश्न विचारायचे ना तर, आणि जे म्हणतात ना की नाही नाही असं नाही आम्ही घरात मराठी बोलतो वगैरे, असं नाही आहे. पण या पद्धतीने जर मराठी वाचन संस्कृती वाढली, कारण आपली मातृभाषा आहे ना, घरात आपण मुलं कितीही इंग्लिश मिडियम शिकू दे, किती जणांच्या घरात इंग्लिशमध्ये त्यांच्याशी संवाद होतो? नाही. ते आईला जेवायला मागतात, भूक लागलीच म्हणतात, आई तहान लागली, किंवा सगळं असं मराठीतच बोलतात. जर मग मराठीत बोलतात तर आपल्या मातृभाषेतलं शिक्षण हे जास्त परिणामकारक असतं. हे अभ्यासाने सिद्ध झालंय. मी इंग्लिशला कमी मानत नाही. इंग्लिश मीडियममध्ये जा हे करा, पण हे करताना आपल्या मुलांसाठी मराठी भाषेचा गजर करा घरात. म्हणजे काय होतंय, हल्ली इतकं धेडगुजरी भाषा झाली आहे, आपल्या मुलांना शाळेत इंग्लिश बोलायला लागतं, तो त्यांचा रूल आहे. आणि मग घरात आल्यावर मुलं इंग्लिश मिश्रित मराठी किंवा मराठी मिश्रित इंग्लिश बोलतात आणि कधी कधी ते प्रचंड विनोदी पण वाटतं. तर या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील आणि मुलांची डेव्हलपमेंट करायची असेल ना, त्यांना मातृभाषेतून वाचन करायला शिकवा. त्यांना मराठी पुस्तकं गोष्टीशी वाचू द्या. वेळ नाही आहे मला माहिती आहे, या सगळ्या आयांना प्रचंड कसरत करावी लागतीये मला आणि हे माहिती आहे, पण त्याच्यातूनच थोडासा वेळ काढा आणि मुलांच्या भवितव्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही करा. नमस्कार. मला संधी दिलीत बोलायची. धन्यवाद. ज्यांनी आम्हाला जन्मांसात उभा केलं असं सावित्रीबाई फुले यांना प्रथम नमन करते आणि माझे 2 शब्द बोलते. आदरणीय नुकत्याच निवडून आलेल्या आमच्या वहिनी साहेब शारदाताई ढवण, दुसऱ्या ज्या आहेत त्या डॉक्टर खानविलकर. खरं तर आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. बरेच जण आपल्याला सर्वांना माहिती आहे की 13 वर्षापासून मी हा हळदी कुंकाचा कार्यक्रम घेत असते, पण मी ह्या वेळेस त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला फाटा देत आजचा हा दिवस मुद्दाम निवडला की जे देशासाठी शहीद होतात त्या वीरपत्नींना आज प्रत्येक गावात स्वतःच्या पतीच्या गावाला जाऊन त्या मानवंदना देतात. तर त्यांच्यासाठी आज हा जे शहीद झाले त्यांना हा सलाम माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्याकडून जमलेल्या सगळ्या भगिनींना आम्ही मनपूर्वक
आज सलाम करते मी, आज त्या इथं उपस्थित राहिल्या. खरं तर हळदी कुंकू आता सध्या जर पाहिलं तर आपण वर्तमानपत्रात मी रोजच वाचते की हळदी कुंकू. पण माझं असं मत आहे का माझी एक भावना होती, ज्यावेळेस आपण 2012 मध्ये केलं तर त्यावेळेस अशी एक भावना होती की ह्या महिलांना सगळ्यांनी हळदी कुंकू द्यावं. पण त्यांच्यासाठी आता ते सेपरेट कार्यक्रम व्हायला लागले, त्यांच्यासाठी एकल महिला असं बोललं जात आहे. तर ती महिला एकल नाही, तिला स्वयंसिद्ध म्हणा असा माझा आग्रह आहे. आणि शासन दरबारी पण हा माझा प्रश्न मी उपस्थित केलेलाच आहे. कारण की ती कुटुंबाचा भार सांभाळते, सासू सासरे सांभाळते, पती गेल्यानंतर सगळं कुटुंबाचे जे रहाट गाडगं आहे ते ती सांभाळते. तर मग ती एकल महिला का? आणि एकल महिलेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय. तर माझा एकल शब्दालाच विरोध आहे, कारण की ती एकल नाहीच. आणि ते एकल नाव पुसण्यासाठी आणि तिला जनमानसात आणण्यासाठी हा कार्यक्रम आपण आज आयोजित केलाय. आणि कारण की एकल म्हटलं की समाज तिच्याकडे वेगळ्या नजरेतून पाहतो. हळदी कुंकू घेतलं का एकल महिलांसाठी घेतलं, मग तेवढ्या एका दिवसापूर्वीच का ती हळदी कुंकाची मर्यादित आहे? नाही. तर स्वतःच्या घरात आई असेल, बहीण असेल, वहिनी असेल, ताई असेल, तर तिला या वर्षीपासून घरातूनच सन्मान द्या. आणि जे सेपरेट हळदी कुंकू होतं हे एकल महिलांसाठी, ते मला असं वाटतं पुढच्या वर्षी होऊच नये. कारण की प्रत्येकाच्या घरात जर तिला सन्मान दिला तर समाज त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहणार नाही. आणि तिलाही उत्स्फूर्तपणे जगण्याला कुठंतरी आशा नवी निर्माण होईल की मला समाज साथ देतोय, माझं कुटुंब साथ देतंय. आणि मला वाटतं हा प्रश्न आपण सगळ्यांनीच जर समजून घेतला तर ह्या महिलांचे प्रश्न लवकरच सुटतील. दुसरं असं की सध्या मराठी भाषा पंधरवाडा चालू आहे. 2015-16 पहिला कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धनाचा पुरस्कार शासनाने एका रस्त्यावरच्या भाजीवालीला दिला. तर का दिला? तर वाचन संस्कृतीतून उभारली चळवळ. तर ही जी चळवळ आहे ती माझी वाचन संस्कृतीतून उभारली गेली. आणि आज या महिलांना मला यासाठी हे वाचन संस्कृतीचा आपण मुद्दाम पंधरवाडा घेतोय यात, की वाचनाने माणूस समृद्ध होतो, वाचनाने माणसाला जगायला एक उर्मी मिळते आणि आपल्यातलं स्त्रीत्व सिद्ध होतं, असं मला प्रत्येक महिलेला सांगायचं. कारण की माझं कुटुंब रस्त्यावर होतं, ते आज मुलगा जॉब करतोय, मुलगी जॉब करते आणि उच्च शिक्षित आहेत, दोघंही मास्टर डिग्री आहेत. ते केवळ मला वाचनाने मिळालं. वाचनाने अनेक व्यक्ती पुढे गेल्यात. आणि मला असं वाटतं का सरळ वाटेने जाण्यापेक्षा एखादी आडवाट आपण शोधली तर मला असं वाटतं का जे काही आज समाज सुधारक घडलेत ते काहीतरी वेगळ्या वाटेने गेले, म्हणून आज त्यांचं समाजात नाव आहे. आपणही प्रत्येक महिलांनी वाचावं, लिहावं. आपल्याकडं भरपूर लिखाण आहे, वाचलं तर ते लिहिता येईल. आपल्या प्रत्येकीच्या कथा आपण पुस्तक स्वरूपात याव्यात, त्यासाठी हा वाचन संस्कृती मराठी भाषा पंधरवाडा त्या निमित्तानं मी आज ह्या महिलांनाही बोलवलंय आणि त्यांनी लिहित व्हावं, वाचत व्हावं. एवढीच माझी आजची कार्यक्रमातून मला हाच संदेश द्यायचा आहे की प्रत्येक महिलेने लिहावं आणि वाचावं. वाचाल तर वाचाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी वीरपत्नी अंबिका नारायण भोंदे. मी पिंपळगाव माळवी इथली आहे आणि मी भिंगार येथे राहते. सांगायचं म्हटलं तर आज ह्या कार्यक्रमाची खरी जर सुरुवात म्हटलं तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंमुळेच आज स्त्रियांना जगामध्ये जो सन्मान आहे हा फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे. आणि त्यांनी स्त्रियांना शिकण्याचा अधिकार दिला म्हणून आज आपण काही का होईना शिक्षित आहोत. प्रत्येक जण कुठंच अडाणी राहत नाहीये. ते जे काही शिकल्यात, जे काही उमगल्यात त्या फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुलेंमुळे. त्यानंतर दुसरं आपलं जे अहमदनगर होतं, जे अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने आपल्या अहमदनगरला, ऐतिहासिक नगरला अहिल्यानगर हे नाव देण्यात आलं. राहिला प्रश्न आजच्या ह्या कार्यक्रमाचा, जसं बेबीताई स्वयंसिद्ध फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम करत असतात आणि मी गेल्या 10 वर्षापासून, म्हणजे माझ्या मिस्टरांची कॅज्युअल्टी 2015 मधली आहे,
माझे मिस्टर 2015 मध्ये शहीद झालेले आहेत लेह लडाख येथे. तेव्हापासून 2016 पासून माझे आणि बेबीताईंचे संबंध आहेत. माझा पहिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम जर बाहेरचा म्हटलं तर बेबीताईंच्या इथलाच पहिला कार्यक्रम असं म्हटलं तर काही वावगं नाहीये. राहिला प्रश्न आम्हा सर्व सैनिक पत्नींसाठी, वीर पत्नींसाठी जो काही सन्मान आहे किंवा काय आहे, समाजात ज्या इतर बेबीताईंसारख्या समाजसेविका म्हणा किंवा इतर कोणी आहेत त्या आमच्यासाठी खूप काही करतात. पण मी हे म्हणल की बाहेरच्या पेक्षा जर कुटुंबियांनी सगळ्यात पहिले साथ जर दिली ना तर नक्कीच त्या बाईला जीवनाला एक जगण्याला आणि जीवनाला एक आधार मिळतो. कारण आपला पती गमावल्यानंतर त्या संघर्षातून उभं राहणं हे सोपं नसतं. कारण ज्या वेळेस घटना घडते त्यावेळेस ती परिस्थिती काय असती ही फक्त ज्याच्यावर बीतती त्यालाच कळती. असं फक्त समोर येऊन सांत्वन देणं आणि ते बोलणं आणि प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये खरंच आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ह्या ज्या दोन भूमिका आहेत ह्या परिपूर्णपणे वेगळ्या आहेत. आणि चला त्यातूनही आम्ही खूप आनंदी आहोत की बेबीताईंसारख्या बायका आणि इतरही आणखी जे काही फाउंडेशन आहेत भरपूर, म्हणजे आज जर माझ्या ह्या 10 वर्षाच्या कालावधीत जर बघितलं तर खूप काही सुधारणा झालेली आहे. आणि मला फक्त एवढंच सांगायचंय समाजाला आणि इथं बसलेल्या प्रत्येक महिलेला की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोनच दिवस असे नाहीयेत की ते फक्त सैनिक किंवा सैनिकाच्या कुटुंबियांकरता जाणून घेतले पाहिजे. जर तो सैनिक अहोरात्र डोळ्यात तेल घालून 24 तास, 24 म्हणण्यापेक्षा माणूस म्हणतो ना मी 24/7 अवेलेबल आहे, तो जर तिथं 24/7 पेक्षा जास्त वेळ आपल्यासाठी अवेलेबल आहे तर त्या कुटुंबियांचं ऋण ह्या समाजातील प्रत्येक नागरिकांनी जागरूक नागरिक म्हणून त्याची जाणीव ठेवून आपलं काहीतरी कर्तव्य आहे त्या सैनिकाप्रती, त्या कुटुंबियांप्रती याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. आणि ही फक्त बोलून होत नाही, ती कृतीतून दाखवावं पण लागते. बोलणारे खूप येतात, खूप बोलून जातात, याचे अनुभव आमच्यापेक्षा जास्त कोणालाच नाहीये. ज्यावेळेस आमचे मिस्टर शहीद होतात त्यावेळेस सगळेजण येतात, अमर रहे घोषणा देतात. त्यानंतर आम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण करू, आम्ही याव करू, आम्ही त्याव करू. ते फक्त आणि फक्त 13 दिवसाकरता असतं. त्या 13 दिवसानंतर 14वा दिवस ज्या वेळेस उगतो ना तर 14व्या दिवशी जर आम्ही रस्त्यावर जर चाललो ना तर कोणी आम्हाला ओळखही देत नाही. त्या घटनेनंतर आम्ही जिवंत आहोत की नाही, की आमचे मुलं कुठे आहेत आणि आम्ही कुठे आहेत, त्या घटनेनंतर आम्हाला कोणीही विचारत नाही. तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव मला नगर जिल्ह्यात दिसलेलं आहे. मी आज गेल्या 10 वर्ष मी सैनिक समिती, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय समितीमध्ये मी वीर नारींच्या वतीने काम करते. आणि माझ्या सगळ्या महिलांच्या काही अडीअडचणी असल्या, त्या आर्मी ऑफिस असू, आमचं ऑफिस असू या फिर बाहेर कुठलंही एनजीओ असू, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्यापर्यंत त्या सुखसुविधा त्या आम्हाला माहिती की आम्ही कुठल्या संघर्षातून जातो म्हणून. तर मला फक्त समाजातील प्रत्येक नागरिकाला एवढंच सांगणं आहे की जो तो ज्या खुर्चीवर बसलेला आहे त्यांनी त्या सद्भावनेने जर एखादं सैनिक कुटुंबीय किंवा वीर पत्नी किंवा ज्याही सैनिकाचा कुठल्याही कारणाने मृत्यू होऊन द्या, अशा आमच्या माजी सैनिक पत्नी ज्यावेळेस त्यांच्याकडे येतात त्यावेळेस त्यांनी त्यांचं स्वतःचं कर्तव्य समजून त्या पत्नीचं अडचणीचं निवारण करणं, हे मी प्रत्येक समाजातील नागरिकाला माझा हा संदेश आहे. आणि फक्त बोलून नाही, कर्तव्य करून दाखवा, तर आम्ही मानू की खरंच तुम्ही कर्तव्याला परिपूर्ण आहेत. जर माझ्याकडून काही शब्द चुकीचे गेले असतील तर मी माफी मागते, पण जे सत्य आहे तेच मी सांगितलं. जय हिंद, जय भारत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.